हाय, मी वैष्णवी. चला तर मग सांगलीकर सुरुवातीपासून सुरू करूयात. आणि तोंडावर 12 का वाजल्या ते तुम्हाला पुढं कळेलच. विद्या म्हणते तुला गोरी दिसायलास. मी म्हणलं मी गोरीच आहे. ती म्हणते की नाही 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 फिल्टर लावल्यास किंवा काय क्रीम लावल्यास. बरं असं झालं. त्यानंतर आम्ही आज खेळाचा दिवस होता दुसरा सांगितल्याप्रमाणे मॅडमांनी चिठ्ठ्या काढलेल्या बॅडमिंटनच्या जोडीसाठी म्हणजे अपोजिट टीमसाठी. मग मॅडमांनी ते चिठ्ठ्या टाकल्या. मॅडम म्हणजे पोरांनी उघडलं आणि घ्या पहिलं नाव माझं नाव कुठे येणार नाही असं होतच नाही. पहिला जोडीतच वैष्णवी आणि रिया नाव झालं. त्यानंतर विचार केला की बॅडमिंटन वारं फुटल्यानंतर खेळू, कबड्डी खेळू. मग दुसऱ्यांनी आखलेल्या रेषांवर जरा मी बघितलो की कसं कसं आहे म्हणजे जमत न एक सांगतो आपल्याला काम जमत नसले करायला जायचं ना नुसतं फिरून शायनिंग मारायचं. आणि तसं म्हणजे काम केलो आणि पट्ट्या धरून फिरलो. त्यानंतर चालू झाला आमचा खेळ आणि कबड्डीत पण हारलोच आम्ही 3 मार्कानं. पण काय मी आणतोय बघा एका टायमाला गेलो आणि 3 गडी मारून आणलो. नाद नाही करायचा. त्यानंतर मग कबड्डी झाल्यावरनं खेळ संपले नाही म्हणजे संध्याकाळी होती. त्यानंतर जरा फालतूगिरी करावं म्हणलो आणि इथं जरा हाताचा व्यायाम करायला गेलो. पण बस हमसे नहीं हो पाएगा असं म्हणून आलो. बासुंदी ती ॲस्थेटिक कप तुम्हाला दाखवत खाल्ले. त्यानंतर लईच खाल्ल्यामुळं मला वाटलं की थम्सअप प्यायला पाहिजे. मग थम्सअप पिलो. ते पण दत्ताच्या मंदिरात गेलो. दुसरी तोंडाला बघायला लावला आणि उठून बाहेर आलो कारण त्यांना काय वेगळं वाटायला होतं. संध्याकाळी मस्त कॉफी गेली, जेवण केलो आणि डिबेट कॉम्पिटिशन होता आणि त्याच संगत होतं प्रश्नमंजुषा. आणि मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. सो पास होणं तर बनत आहे म्हणजे झाली तिथं. आणि ही टीमसाठी एवढं खुश झाली की माझं नाव तिच्या टीममध्ये आले. आम्ही पण नाचलो, मज्जा केलो, डिबेट केलो. असलं भांडणं सांगायला नको. बस इतकाच होता आमचा दिवस. थँक्यू.